तरुण मित्र बांधवांनो, आता वेळोवेळी माझी भाषणं सारखीच ऐकल्यात सगळ्यांनी. मी तीच विषय सांगत नाही, फक्त आता जास्त गावं व्हावी आणि मी सगळ्याला नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन सगळे व्यवस्थित ऐकावं माझ्या नजरेसमोर खात्री करण्याकरता किंवा सगळ्या गावभेटी आपण दौरा आयोजित केलेला आहे. पहिलीच माझी जवळपास 65च्या आसपास गावं झाली होती आणि आपल्याला पण माहिती आहे की निवडणूक आयोगात फार वेळ कमी दिलेला आहे. त्याच्यामुळे उर्वरितची गावं आहेत ती मला बरोबर रोज एक 9-10 गावं घ्यायची आहेत. थोडं तुम्ही पण सांभाळून घ्या. परत जाताना येताना आणखीन मी 1-2 तास थांबतोच. फक्त आता ही जबाबदारी मी तुमच्यावरती टाकतोय. तुम्हाला बाकीचं तर काय सगळं कामाच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी काय सगळ्या जगजाहीर आहेत. कुठेही आपण कामाच्या बाबतीत आता सुद्धा ती पाणंद रस्त्याचं माझ्याकडे 11 तारखेला मी ती सगळा विषय मार्गी लावतो. कामाची कोणी काळजी चिंता कुठलीही करू नका. ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला गावामध्ये करायच्यात किंवा अन्य भागामध्ये करायच्यात त्याच्या बाबतीमध्ये आपण अत्यंत काळजीपूर्वक काम करू. परंतु ही जी निवडणूक आहे आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की अत्यंत काळजीपूर्वक लढवण्याची निवडणूक आहे. आज आपल्याला बांधवांना माहीत आहे की आता सुद्धा म्हणजे एवढं लक्ष इकडून साहेबांचं आहे काय म्हणजे कसं चाललंय काय चाललंय किंवा सगळी चौकशी. त्याच्या पाठीमागचं एवढंच कारण आहे की त्यांना सुद्धा वरच्या पातळीवरती सगळ्यांना वाटलेलं की विधानसभा गेलीच कशी. जाऊ दे, गेली तर गेली. परंतु आता नगरपालिका आली, बाजार समिती आली, आज जिल्हा परिषद पंचायत समिती ही आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची निवडणूक आहे बांधवांनो. त्यामुळं माझी सगळ्याला एक नम्रतेची विनंती आहे की आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक सगळ्यांनी एक जीवन दिलं. आणि नेहमी म्हणलं जातं की पातळी थोडी काय मेहनत, आता सगळी इतकी ताकद झाली, पहिलं काहीच नव्हतं. म्हणजे मी रडत पडत असायचो पातळीत आल्यावर. सगळं अख्खं गाव गोत्याचं नात्याचं नाहीतर काय कामाचं नसायचं. मलाच कमी पण वाटायचं सगळ्या अख्ख्या गावात सगळं कोण असं. परंतु काय घटना घडत होती मला माहीत नसायचं. परंतु आता सगळी आपली तरुण फळी सगळेजण आता एका जीवानं एका दिलानं काम करायला आहेत. सोसायटीमध्ये सुद्धा सगळं एक वेगळं वातावरण झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भविष्य काळामध्ये सुद्धा गाव पातळीवरती आपल्याला चांगलं काम करायचं. तुम्ही पाहताय की माझी तळमळ कशी आहे की पाणी असेल आपलं, आता ठीक आहे पातळीला पाणी ब्रिटिशच्या काळापासून आहे, तो मान्य आहे विषय. परंतु ज्या डेव्हलपमेंट आहेत उद्योगाच्या त्यासुद्धा आपण काही उद्योग उभा केलेले आहेत, काही उभा करण्याचा मानस आहे आपला. MIDCच्या बाबतीमध्ये असेल, बाजार समितीच्या माध्यमातून काय आपल्याला प्रोजेक्ट तयार करायचे आहेत. हॉस्पिटलचा सुद्धा विषय आपण शेतकऱ्यांना मोफत हॉस्पिटलचं घेतोय. अशी भरपूर आणखीनही रस्ते गटरे दिवाबत्ती तर ही कामं आपण करतोयच. पण आणखीनही तालुक्याचं अर्थकारण वाढेल या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं. तुम्हाला एक साधा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो की एका बाजूला माझ्यासारखा कार्यकर्ता तळमळीनं विकास कामं जे बोलतो ती करतो आणि भविष्यात काय करायचं ते मी नियोजन सांगतो. माझ्या काय नजरेतलं नियोजन आहे. आता तिकडे जर बघितलं तर नुसती टिंगलटावळीशिवाय काय आहे का. आता ठीक आहे बँक आहे, आता सगळी बँकेतली मंडळी आहेत उपस्थित. आता बँकेच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळी उडवली होती का नाही बँक. उगा आपण प्रशासक आणला म्हणून आता किती 6,600 कोटीचे आहेत का एफडी. किती झाले एफडी? 6,000 कोटी रुपयाची एफडी झाली आणि 1800 आज बाजार समिती इतकी ताकदवान केली आपण 16 कोटीच्या ठेवी येते. तो माझ्या मग काय पैसे ठेवता का तिथे? तसं नाही. त्याचा उपयोग आपल्या नवीन प्रोजेक्टला करू, हॉस्पिटलला करू, आपल्या शेतकऱ्यांकरता चांगली. आता एवढे मोठे आपण निर्णय कोल्ड स्टोरेजचे वेअरहाऊसचे घेतलेले आणि भविष्यात सुद्धा आपल्याला नवीन 10 वेअरहाऊस करायचे आहेत. आता 2 कोल्ड स्टोरेज केले आहेत. पहिलं वेअरहाऊस एक केलेलं आहे, आणखीन 10 वेअरहाऊस आणि 8 कोल्ड स्टोरेज आपण करतो. तुम्हाला बांधून काय करायचं. तुम्हाला अनुभव आला ना आता सोयाबीनच्या बाबतीमध्ये काय भाव विकलं सगळ्यांनी. आणि जर ठेवलं असतं फुकट तुम्हाला जर त्या वेअरहाऊसचं भाडंच नसतं शेतकऱ्यांना तर आता बाजार समितीकडनं आपण दर सगळा 6% व्याजदराने पैसे द्यायची तरतूद आहे. पण ठेवायचं म्हणलं तर भाडं महिन्याला 1,000 रुपये जाते. तिथं कट्ट्याला 5 रुपये भाडं राहते आणि 10 टनाला म्हणलं 1,000 रुपये. ते शेतकरी म्हणतो नको बाबा कशाला. त्याच्यामुळं तुम्हाला मोफत सुद्धा तिथं वेअरहाऊसला 1 रुपया सुद्धा लागणार नाही. अशासाठी आपल्याला वेअरहाऊस करायचे तर ते करू आपण साहेबांकडनं. फडणवीस साहेब कशालाच नाही म्हणत. ही व्यक्ती आपल्याला तुम्हाला माहित आहे की बार्शीमध्ये सुद्धा आता येणार होती परंतु दुर्दैवानं दादांची दुर्घटना घडली. नाहीतर साहेब स्वतः यायला लागले सगळं सांगायला.
म्हणजे कालच सभा झाली असते आणि आपल्या बार्शीकरांना सगळ्या आनंदाच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या असत्या की भविष्यात आपलं विजन काय. त्याच्यामुळं माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे की आता सगळं काय जुनं थोडंफार असलं तर बाजूला ठेवा आणि नव्यानं सगळेजण आपल्या प्रगतीच्या दिशेनं चाला. आपल्या लेकराबाळाचं भविष्य आहे. तिथनं पुढं 3.5 पावणे 4 वर्ष कुठल्या निवडणुका नाही त्या. एकतर लोकसभा येणार आणि त्याच्यानंतर विधानसभाच आहे. फार लांब लांबचा पल्ला आहे. केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे. जे काय आपल्याला आपल्या तालुक्याच्या पदरात पाडून घ्यायचं आहे, आपली लेकरं बाळ आहेत सगळ्याची, सगळ्याला सोन्याचा घास जर आपल्याला भरवायचा असेल तर आपल्याला काळजीपूर्वक निर्णय घ्यायला लागेल. तुम्हाला खात्री आहे का तेवढी सांगा की मी पाळणार आहे कामासाठी का नाही, एवढं तुम्ही सांगा. ती पाळणार आहे का मी पाळणार आहे एवढं सांगा तुम्ही. त्याचा 5% जर त्यांचा स्पीड असेल तर माझा त्यांच्यापेक्षा 95% जास्त असेल. एवढा अंतर आहे तुम्हाला सांगतो स्पीडमध्ये. त्याच्यामुळं सगळीजण विचार करा आणि हे निवडणूक आपल्या शेतकऱ्याची आहे, आपल्या ग्रामीण भागाची निवडणूक आहे. मी सुद्धा ग्रामीणशी जास्त निगडीत असलेला माणूस आहे शेतीवाडीतला. त्यामुळे आपण सगळेजण काळजी घ्या. थोडा वेळ कमी आहे आता, फास्ट आता 5 गाव आहेत आता सगळी मिळून आणि त्याच्यामुळं मलाही थोडं सांभाळून घ्या प्रचारात. आणि मीच राजेंद्र राऊत आहे म्हणून तुम्ही सगळेजण काम करा. मी उमेदवार आहे म्हणून तुम्ही काम करा. आज इथं बसवंत सर एक सर्वसामान्य कुटुंबातले आपण या ठिकाणी पंचायत समितीला उभा केले आहेत. आपल्या टोकेताई कारीच्या या ठिकाणी जिल्हा परिषदला उभा केले आहेत. सगळ्यांनी आपण काळजीपूर्वक कमळ या चिन्हापूरचं बटन दाबून आपण सगळ्यांनी तुम्ही करा आणि सगळ्यांना या ठिकाणी मतदान करण्याकरता सांगा अशी सगळ्याला हात जोडून विनंती करतो. नानाकडे या जिल्हा परिषदेची जबाबदारी टाकलेली आहे. नाना आपल्याला इथनं निवडणुकीच्या पिरियडपर्यंत 2-3 वेळेस तरी पातळीला येऊन जाईल. काय अडचण असेल तर नानाला बिनधास्तपणानं सांगा आणि सगळेजण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मतदान करा एवढीच हात जोडून विनंती करतो. आणि मला पुढे शिराळ्याला जाण्याची परत मजा आली. कुणाचं काय लग्न काय